नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका करंट अफेअर्सच्या टॉपिकचं शॉर्ट ॲनालिसिस बघणार आहोत, जे की तुम्हाला युजफुल ठरेल MPSCच्या सगळ्या एक्झामसाठी. टॉपिकचं नाव आहे राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मान्यता. तर डिटेलमध्ये बघणार आहोत आपण पूल टेस्टिंग म्हणजे काय, ती कशी केली जाते, प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय, आणि रिसेंटली जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, त्यांनी काय म्हटले प्लाझ्मा थेरपीवरती. तर ते सगळे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. तर चला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपण हे बघूया की केंद्राची मान्यता मिळाली म्हणजे ICMRनी ॲप्रुव्हल दिलं आहे राज्यामध्ये पूल टेस्टिंग करण्यासाठी आणि प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी. तर ICMR म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेऊया. तर ICMR नेमकं काय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ठीक आहे, तर ही एक ऑर्गनायझेशन आहे जिचं हेडक्वार्टर जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये आहे. आणि ती काय करतं, त्याचं नेमकं काम काय आहे ते बघूया. तर हे जे बायोमेडिकल रिसर्च आहे त्याचं फॉर्म्युलेशन करणं, कोऑर्डिनेशन करणं, ठीक आहे, त्याचं प्रमोशन करणं, तर हे सगळे कामं असतात ICMRचे. ती सगळ्यात जुनी आणि एक मोठी मेडिकल रिसर्च बॉडी आहे. तर तिला फंडिंग कोण करतं, फंडिंग तिचं होतं बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ऑब्व्हियसली आपली जी हेल्थ मिनिस्ट्री आहे ती मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरकडनं तिला फंड्स मिळतात ICMRला. तर ही ऑर्गनायझेशन आहे जिने अप्रुव्हल दिलेलं आहे राज्यामध्ये पूल टेस्टिंग करण्यासाठी आणि प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी, ठीक आहे, फॉर ट्रीटमेंट फॉर COVID-19. तर आता बघूया की नेमकं पूल टेस्टिंग म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे केली जाते. तर पूल टेस्टिंग नॉर्मली जर एखाद्याला वाटतं की त्याला करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे COVID-19, त्याची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये आढळून येतात, तर नेमकं काय करतो सुरुवातीला की जे डॉक्टर्स आहेत ते टेस्ट करतात, इंडिव्हिज्युअली टेस्ट करतात. टेस्टिंगमध्ये काय होतं की घशातला जो स्वॅब असतो त्याचा, तर तो टेस्ट करण्यासाठी त्यांनी डॉक्टर्स लॅबमध्ये पाठवतात, लॅबोरेटरीमध्ये पाठवतात आणि मग त्यावर इंडिव्हिज्युअली टेस्टिंग केली जाते. त्यानंतर रिझल्ट येतो, जो पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह. तर अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल टेस्टिंग होते. तर पूल टेस्टिंगमध्ये काय, तर काय फरक आहे इंडिव्हिज्युअल टेस्टिंग आणि पूल टेस्टिंगमध्ये. तर पूल टेस्टिंगमध्ये नेमकं होतं काय की 5 ते 6 लोकांचं म्हणजे मल्टिपल स्वॅब कलेक्ट केले जातात आणि मल्टिपल स्वॅब कलेक्ट करून एक रिअल टाईम पॉलिमर्स चेन रिॲक्शन टेस्ट किट असती, तर त्याच्या माध्यमातून ते मल्टिपल स्वॅब जे असतात ते एकाच वेळेला ॲट अ टाईम ते सगळे एकाच वेळेला टेस्ट करू शकतात. त्याची आपण टेस्ट करू शकतो त्या मल्टिपल स्वॅबची. जर तो बल्क जो आहे तो 5 ते 6 स्वॅबचा जो बल्क असतो तर तो निगेटिव्ह आला, तर काय कन्क्लूड होतं की सगळ्याच्या सगळे जे सॅम्पल्स आहेत त्यातले ते सर्व निगेटिव्ह असणार. आणि जर तो बल्क जर पॉझिटिव्ह आला, त्याचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला, तर काय कन्क्लूड होतं की त्यातला मिनिमम एक तरी सॅम्पल असा आहे की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह करोना व्हायरस अफेक्टेड झालेला आहे, त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, मिनिमम एक. तर जे पॉझिटिव्ह बल्क आलेला आहे त्याचं काय करतात, मग त्याची इंडिव्हिज्युअल टेस्टिंग घ्यावी लागते. मग इंडिव्हिज्युअल टेस्टिंगमध्ये परत ते फिल्टर करतात की कुठले स्वॅब निगेटिव्ह आहेत, कुठले सॅम्पल्स पॉझिटिव्ह आहेत. तर अशा प्रकारे असते ही पूल टेस्टिंग. कळालं असेल तुम्हाला पूल टेस्टिंग म्हणजे काय, की मल्टिपल स्वॅब्स ॲट अ टाईम चेक करणं, जेणेकरून बरीच तुमची कॉस्ट रिडक्शन होणार, ठीक आहे, आणि तुमचे टेस्ट किट्स जे आहेत ते पण सेव्ह राहतील. तर अशा प्रकारे फायदे खूप आहेत, आपण बघूया खाली नंतर. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला कळालं की पूल टेस्टिंग काय असते आणि कशी केली जाते, ठीक आहे. आता विल सच स्ट्रॅटेजी येल्ड रिझल्ट फॉर इंडिया, काय त्याचे ॲडव्हान्टेज आहेत इंडियासाठी, ठीक आहे. ऑब्व्हियसली इंडिया एक लार्जेस्ट पॉप्युलेशनचा देश आहे. तर पूल टेस्टिंग जर आपण स्टार्ट केली तर काय फायदे होणार. बेसिकली सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की पूल टेस्टिंग कुठल्या एरियामध्ये आपल्याला करायला पाहिजे. जिथे लेस इन्फेक्टेड पर्सन्स आहेत, जो एरिया लेस इन्फेक्टेड आहे, तर त्या एरियामध्ये आपण पूल टेस्टिंग करू शकतो. कारण काही फायदा नाही की आपण जर एखादा मोस्ट इन्फेक्टेड एरियामध्ये जर पूल टेस्टिंग स्टार्ट केली तर कुठला ना कुठला एक जरी सॅम्पल पॉझिटिव्ह आला तरी आपल्याला इंडिव्हिज्युअल टेस्टिंग करावीच लागते. तर त्यामुळे जे ग्रीन झोनमध्ये जे काही तुमचे डिस्ट्रिक्ट्स आहेत, जे काही एरियाज आहेत, तर त्या ग्रीन झोन किंवा ऑरेंज झोनमध्ये असलेल्या एरियाजमध्ये आपण ही पूल टेस्टिंग इम्प्लिमेंट करू शकतो, ठीक आहे. जर आपण सॅम्पल्स खूप सारे घेतले
ICMRने किती 5 सॅम्पल्सची मान्यता दिलेली आहे की मिनिमम तुम्ही 5 मल्टिपल सॅम्पल्स कलेक्ट करा आणि त्याची टेस्टिंग करा. जर आपण मल्टिपल सॅम्पल्स घेतले 5 ऐवजी 50 घेतले तर ते हाय लोड किंवा जर एखादं माइल्ड सिम्पटम्स आढळून आले तर ते पॉझिटिव्ह जर रिझल्ट असेल तर तो मिस होऊ शकतो. त्यामुळे लार्ज क्वांटिटीमध्ये आपण पूल टेस्टिंग करता येणार नाही. म्हणजे पूल टेस्टिंग करताना आपल्याला किमान मिनिमम 5 सॅम्पल्सपर्यंत आपण टेस्टिंग करू शकतो. ठीक आहे. आणि अजून काय ॲडव्हान्टेज आहे त्याचे, तर ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तुमचं एक तर कॉस्ट रिडक्शन होईल. जे तुमच्याकडे टेस्टिंग किट्स, ऑब्व्हियसली इंडियामध्ये जेवढं काही पॉप्युलेशन आहे तर तेवढे पॉप्युलेशनची जर टेस्टिंग करायची म्हटली तर आपल्याकडे एवढे संसाधने नाही आहेत की टेस्टिंग करू शकाल. त्यामुळे तुमचे शॉर्टेज ऑफ तुम्हाला ट्रेन्ड पर्सनल्स जे असतील आणि शॉर्टेज ऑफ टेस्ट किट्स याची कमतरता होईलच. तर त्यांना तुम्ही ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला इथे पूल टेस्टिंगचा यूज इम्प्लिमेंट करावाच लागेल. ठीक आहे. पूल टेस्टिंग केल्यामुळे तुमचे एक तर टेस्ट किट्स वाचतील, कॉस्टमध्ये रिडक्शन होईल. ठीक आहे. आणि तुमची जी टेस्ट फास्टर, म्हणजे इंडिव्हिज्युअल टेस्ट करण्यापेक्षा जर पूल टेस्टिंग केली तर तुमचं जे रिझल्ट येईल, जो काही असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तो फास्टर तुम्हाला कळेल आणि त्यावरती तुम्ही फास्ट ट्रीटमेंट पण चालू करू शकता. तर हे काही ॲडव्हान्टेज आहेत पूल टेस्टिंगचे. तर याआधी इंडियामध्ये पूल टेस्टिंग कुठे कुठे झालेली आहे, कुठल्या राज्याने कुठे पूल टेस्टिंग इम्प्लिमेंट केलेली आहे, तर सर्वात आधी अंदमान निकोबारमध्ये जेव्हा 16 करोना पॉझिटिव्ह केसेस होते तर तेव्हा इंडियामध्ये सुरुवात, म्हणजे सगळ्यात आधी अंदमान निकोबार आयलँडमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं हे पूल टेस्टिंग आणि त्यांनी त्यावर बरेच सक्सेस मिळवलेले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशने पण इम्प्लिमेंट केलं आणि नंतर हरियाणासुद्धा इथे पूल टेस्टिंगचं इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि आत्ता केंद्राने महाराष्ट्रालासुद्धा मान्यता दिलेली आहे पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि याआधी कुठल्या अजून देशांनी ही पूल टेस्टिंग यूज केलेली आहे, तर पूल टेस्टिंग जी आहे ती जर्मनी आणि इस्रायल या दोन्ही देशांनी सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे. जर्मनीमध्ये स्टार्टिंगला 20,000 ते 40,000 सपोज ते लोक टेस्ट करत होते पर डे, पण त्यांचा तो काउंट वाढवून त्यांनी पूल टेस्टिंग जेव्हापासून इम्प्लिमेंट केली तेव्हापासून ते 40,000पेक्षा जास्त, म्हणजेच ते ॲप्रॉक्स 2 लाख ते 3 लाख टेस्ट पर डे करत आहेत. तर हा फायदा आहे इम्प्लिमेंट करण्याचा पूल टेस्टिंग, की आपण नंबर ऑफ टेस्ट जास्त घेऊ शकतो, जास्त प्रमाणात घेऊ शकतो. जो एरिया लेस इन्फेक्टेड आहे त्या एरियामधले सगळे लोक आपण सगळ्या लोकांची टेस्ट करू शकतो. ज्यामध्ये काही पॉझिटिव्ह आले तर त्यावरती लवकरात लवकर ट्रीटमेंट पण चालू करू शकतो. तर काय रिस्क आहे यामध्ये, या पूल टेस्टिंगमध्ये काय रिस्क आहे, तर रिस्क म्हणजे हीच आहे की तुम्हाला सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या एरियाजला डिवाईड करावं लागेल. रेड झोन कुठला आहे, ग्रीन झोन कुठला आहे, ऑरेंज झोन कुठला आहे, तर असे एरियाज डिवाईड केल्यानंतरच, म्हणजे हॉटस्पॉट कुठले आहेत, नॉन हॉटस्पॉट कुठले आहेत, क्लिअरली तुम्ही डिसाईड केल्यानंतरच तुम्ही पूल टेस्टिंग इम्प्लिमेंट करू शकाल. ठीक आहे. कारण जेवढे काही लेस इन्फेक्टेड एरिया आहेत, जेवढे काही नॉन हॉटस्पॉट आहेत, तर त्यामध्ये पूल टेस्टिंग आपण बिनधास्तपणे करू शकतो. मोस्टली तुमचे जे टेस्ट रिझल्ट्स असतील ते निगेटिव्ह येतील. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की कुठपर्यंत पसरलेला आहे हा कोविड-19 व्हायरस जो आहे तो. त्यानंतर कळालं तुम्हाला पूल टेस्टिंग म्हणजे काय, कशी केली जाते, काय ॲडव्हान्टेज आहेत, काय डिसॲडव्हान्टेज आहेत, भारतामध्ये कुठे कुठे पूल टेस्टिंग केलेली आहे आत्तापर्यंत, याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कळालेली आहे. तर आता वळूया प्लाझ्मा थेरपी. तर रिसेंटली तुम्ही अरविंद केजरीवाल यांनी जे भाषण केलं आहे, म्हणजे जे त्यांनी रिक्वेस्ट केली आहे लोकांसाठी दिल्लीमधल्या, तर ते तुम्ही ऐकलं असेल. तर प्लाझ्मा थेरपीमध्ये नेमकं काय असतं, की अरविंद केजरीवालनी म्हटले की जे लोक कोरोना व्हायरस त्यांना आधी झालेला होता, पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला होता त्यांचा, त्यानंतर त्यांना ट्रीटमेंट देऊन जे लोक डिस्चार्ज झालेत, जे लोक रिकवर झालेत, तर त्या लोकांना त्यांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही तुमचे ब्लड डोनेट करा. आणि मग डॉक्टर्स काय करतील, या ब्लडमधनं प्लाझ्मा एक सेपरेट करतील आणि तो प्लाझ्मा जे क्रिटिकल आहेत, कोरोना व्हायरस ज्यांना झालेला आहे, कोविड-19चे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत आणि जे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत, तर त्यांना तो प्लाझ्मा त्यांच्या बॉडीमध्ये इम्प्लिमेंट केला जाईल. आणि नेमकं काय असते की त्यांची जी इम्युनिटी सिस्टम वाढवण्याचा यामध्ये हेतू आहे. ठीक आहे. तर जेवढे काही रिकवर झालेले पेशंट आहेत त्यांनी त्यांचं ब्लड डोनेट करून डॉक्टरांनी त्यातला प्लाझ्मा काढून घेतल्यानंतर त्यांची जे क्रिटिकल स्टेजवरती आहेत जे काही पेशंट्स, तर त्यांचं इम्युनिटी सिस्टम वाढवण्याचं काम
जे होतं ते सगळं हे प्लाझ्मा थेरपीमध्ये होतं. तर याला म्हणतात प्लाझ्मा थेरपी. आणि रिसेंटली दिल्लीमध्ये 4 पेशंटवरती ही प्लाझ्मा थेरपी त्यांनी केलेली आहे आणि रिझल्ट जे आहेत ते सक्सेसफुली आहेत. त्यांची जी हेल्थ आहे ते आता ती बेटर आहे. क्रिटिकल होते त्या आधी, पण आता नॉर्मल आहेत, स्टेबल कंडिशन आहे त्यांची. तर अजून त्यांना ब्लड पाहिजे. जे रिकवर झालेले जे रिकवर पेशंट झालेले आहेत तर त्यांचं ब्लड घेऊन त्यांना अजून काही पेशंट्सवरती प्लाझ्मा थेरपी करायची आहे. त्यासाठी अरविंद केजरीवालनी रिक्वेस्ट केली आहे की जेवढे काही रिकवर झालेले पेशंट आहेत दिल्लीमध्ये तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड केलं जाईल आणि हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी ब्लड डोनेट करू शकता. तर आता ही प्लाझ्मा थेरपी आपण महाराष्ट्रामध्ये पण करू शकतो, कारण केंद्राने मान्यता दिलेली आहे तशी प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंग साठी मान्यता देण्यात आलेली आहे. सो आय होप की लवकरात लवकर ही पूल टेस्टिंग स्टार्ट व्हावी महाराष्ट्रामध्ये. आणि जेवढे जास्त तुम्ही पेशंटची टेस्टिंग कराल, जेवढे जास्त लोकांची टेस्टिंग कराल, तेवढं तुम्हाला कळेल की कुठले एरिया जास्त इन्फेक्टेड आहेत आणि कुठले एरियाज जास्त इन्फेक्टेड नाही आहेत. ठीक आहे. तर हे होतं ॲनालिसिस या टॉपिकबद्दल. आय होप तुम्हाला कळाले असतील कन्सेप्ट. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर झालेले असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच.